नमस्कार मित्रांनो, आलोय शेतामध्ये 2 कारवडी आणि गाय घेऊन आले बघा. राणी पण कशी मस्त चरायला लागली. 2 दिवस जरा जी गाय घरी असल्यामुळे आरडत होती. आता कालपासून चरायला लागली. दुपारपासून आरडण झाली, काय नाही. मासाच्या मागे फिरती. राणी मस्त गवत खायली. आता तर शेतामध्ये घेऊन यायचं हिला. घरी पण कटाळ्याने कराल ती माश्या ती इळभर बांधून चावलत्या. त्याच्यामुळं बांधल्यामुळं माश्या ती चावलत्या. शेडमध्ये धूर केला तरी माश्या चावलत्या. त्याच्यामुळं शेतामध्ये घेऊन आलो. मस्त इळभर चरती, चौकट फिरती, ती पाणी पिती. येताना हौदाला पाणी ती पाजून आणल्या. गाय राणी बारकी कारवट तिला मारायला लागली. आणि दुसरी मोठी कारवट पण आपा घेऊन गेला बैलगाडीला बांधून. त्याला घेऊन जा म्हणलं. असा दोन्ही मिळून लय माराल तिला. राणीला लय माराल त्या म्हणून तिला तिकडे घेऊन गेला. मी राणी मोठी बारकी कारवट आणि गाय घेऊन आलोय. मस्त लागली चरायला. इकडं चरती, इकडं तिकडं फिरती. मस्त मोकळ्या वातावरणात चरती. जाईल बघ. चल चल जाईल बघ. खाऊ चल चल लवकर. चल जाईल बघ. जायलो. चल काय गेली तिकडे. चल या 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 इकडे ये. चल जायला बघ. चल चल इकडे काय. या या चल चल लवकर. या इकडे ये. ये चल तिकडे चरायली चिकटीस. ये चल इकडून जायचंय. गाय इकडे चरायला लागली. राणी एकटी चरायला तिकडे बोललेली की बांधावरून उभारली. आता इथे इकडे या आली. बोलिले की राणीला इकडे. तिथं बांधावर बसलो. तिथं चरालती गाय बारकी कारवडी इकडे चरालती. बांधा जवळच चरालती. बोलिले की लगेच आली पुढी इकडे. तर पुढी इथं बसायचं. माणसाच्या जवळच चरती, लांब जात नाही. राणी या या लागली चरायच्या नादी लागली. गाय ती महागाई दोन्ही कारवडी पुढे आल्या. आता सोयाबीन खात नाही, काय नाही. फिरायला लागली. ए चल इकडे. इकडे वापस. गाय कुठे पुढे आलो तर लगेच जा वापस. पण तिकडे जाऊन चर गायपाशी. जा गाय कर. पुढे आलो तो इकडं मुरगून बसावं म्हणलं. लगेच कारवड पुढे आली. राणे गायकडे जा. जाईल चरत इकडे पुढे आलं की लगेच इकडे येते. केलं मालकीने स्वयंपाकाला चालू. चहापासून सुरुवात केली. आलं घरी. आता चहा ती प्यायचा. प्रत्येक गाय बांधायला लागलाय. राणीला ती बांधले, बारकी कारवट बांधली. मालकीन बोलत नाहीत, बोलायला येत नाही त्यांनी. बघा कशा इकडे बघायला लागल्यात. लाजायला लागल्यात बोलायला. आता लसूण टाकायला लागल्यात. डाळ ती दुपारी शिजवून ठेवली असं मालकीन म्हणल्या. मी तर काय शेतामध्ये गेलतो गाय वासरं घेऊन. जेवण करायचं ना. कढीपत्ता, लसूण, तिखट, मीठ पण टाकलं तेलामध्येच.
डाळ शिजलेली टाकल्यात पाणी गरम करून ठुलतं. गवारीची मोकळी भाजी करायला गवारीची शेंगा आधी भाजून घ्यायला. 2 मोकळ्या भाज्या करायच्या. वरण केले, गवारीची केली की भोपळा आहे, भोपळ्याची पण करायची. टाकले गवारीची भाजी करायला जिरे मोहरी टाकली, लसूण पण कुटून ठेवलाय. टाकल्या गवारीची शेंगा पण. अंबारी मसाला, घरकुल 2 मसाले टाकले. आता तिखट मीठ टाकायचं. हळद पुन्हा भाजी झाली टाकतात थोडं. टाकली हळद पण. चिरायला भोपळा, मुगी भोपळा आपला पहिले गावरान भोपळा आहे ती. त्याच्यावर पांढऱ्या हिरव्या रेषा असतात. ह्याची पण मोकळी भाजी करायची. गावरान भोपळा आहे ती. गवारीची भाजी शिजत आली, भोपळा गेला चिरून. टाकले तिखट. आता भोपळ्याच्या फोडी टाकल्या, धुवून ती आधी ठुलते. स्वयंपाक झाला की पुन्हा गणपती बाप्पाचे आवडते मोदक पण तळून घेणार आहे. शेंगदाण्याचं कूट थोडं खालीवर करून पाणी टाकायचं. गरम करून घेतलं होतं पाणी आधीच. एका मिनिटात भाजी तयार. ऊन पण लागायला लागले तोंडावर. टाकलं पाणी ते. आता भाजी शिजली की स्वयंपाक करणार. भाकर, ज्वारीची भाकर, चपाती.